चला, सो आज आहे 28 मे. लाईव्ह मार्केट सेशनमध्ये आपण आलेलो आहोत आणि मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता एक प्रचंड व्हॉलॅटिलिटी सध्या इलेक्शनच्या अगोदर आपल्याला दिसत आहे. सो सध्या तुम्ही बघून घ्या मार्केटमध्ये कंडिशन काय. सर्वात मेन कंडिशन जी ऑप्शन सेलरसाठी जी राहते, सर्वात बेस्ट जी सिनियर राहते तो हा राहते इंडिया विक्स. सो तुम्ही इंडिया विक्स बघून घ्या. सध्या इंडिया विक्स कुठं ट्रेड करत आहे, ऑलमोस्ट 24च्या वरती ऑलमोस्ट नाही 24च्या वरतीच ट्रेड करत आहे. 24-25 का झालेली आहे इंडिया विकची हायेस्ट रेंज. जे आपण आय व्ही जेव्हा डिस्कस केलं होतं, आय व्ही डिस्कस करताना आपण बोललो होतो की इंडिया विकची लो रेंज राहते 10, हायेस्ट रेंज राहते 30, शक्यतो 30 हे डेंजरस लेवल राहते. 25 ही काय राहते, एकदम बेस्ट रेंज राहते ज्याच्यामध्ये ऑप्शन सेलर आहे ना सर्वात जास्त पैसा कमवतात. सो याच कारणामुळे मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की लॉंग टर्मचे जे ऑप्शन्सची स्ट्रॅटेजीज असतात त्या आता बनवा. सो आपण काल डिसेंबरची स्ट्रॅटेजी आणि जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पेपर ट्रेडला घ्यायला सांगितली होती. इव्हन डिसेंबरची जी स्ट्रॅटेजी होती ती डिसेंबरची स्ट्रॅटेजी ज्यांच्याकडे फंड असणार त्यांना मी ॲक्च्युअल मार्केटमध्ये घ्यायला सांगितलं होतं, राईट. सो काल कंडिशन काय होती ते तुम्हाला सांगून देतो, आज आपली कंडिशन काय ते सांगून देतो. त्याच्यानंतर आपण चार्ट डिस्कस करूया, आपल्या स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये आपण आपला डेली याच्यासाठी कनेक्ट करत आहोत कारण इथून आता आपला ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग झालेला आहे. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग जर बेटर समजायचं असणार तर लाईव्ह मार्केटपेक्षा बेस्ट काही नाही आहे. ओके, सो सर्वात पहिले आपण माझी पोझिशन दाखवून देतो तुम्हाला. काल तुम्हाला आठवत असणार आपला ऑलमोस्ट 70,000चा लॉस चालू होता, 70,000चा लॉस चालू होता. जेव्हा मार्केट हे कितीला ट्रेड करत होतं तेव्हा 23,100च्या आसपास जेव्हा गेलं होतं तेव्हा 70,000चा लॉस चालू होता. ओके, त्याच्यामध्ये आपली जी सर्वात जास्त लॉस चालू होता तो मेच्या स्ट्रॅटेजीमध्ये चालू होता. त्याच्यानंतर कालच मार्केटमध्ये काय झालं होतं, शेवटच्या 20 मिनिटामध्ये एक मोठा ड्रॉप आला. शेवटच्या 20 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये काय आला, मार्केटमध्ये एक ड्रॉप आला. सो माझा जो 70,000चा लॉस चालू होता काल, 70 लाईव्ह मार्केट सेशन चालू असतानाच आपला तुम्हाला दिसला असणार की तो 70,000चा लॉस जवळपास कितीवर आला होता, 58,000 55,000पर्यंत आला होता. आणि जेव्हा तो ड्रॉप आला 45 मिनिट्समध्ये, लास्ट 45 मिनिट्समध्ये मार्केटमध्ये जो ड्रॉप आला त्याच्यामध्ये जो 55,000चा किंवा 70,000चा जो लॉस होता काल माझा, तो कन्वर्ट झाला होता 15,000च्या प्रॉफिटमध्ये, 15,000च्या प्रॉफिटमध्ये कालच्या काल. सो कालच्या कालच आहे ना एक मी मोठा व्हॉलाटाईल मार्केट मी बघितलं ज्याच्यामध्ये सुरुवातीला 80,000च्या लॉसवरून 15,000च्या प्रॉफिटमध्ये मी माझ्या पोझिशन्स येताना बघितलं. आणि त्याच्यामध्ये आज तुम्ही बघू शकता आज पुन्हा मार्केटमध्ये जवळपास 30-40 पॉईंटचा ड्रॉप आलेला आहे. एक्सपायरीच्या जवळ मार्केट आहे. जो काल आपला 55,000चा लॉस होता आज तो प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला आहे 65, 67 इव्हन 70,000पर्यंत मी आज गेलो होतो. सो हीच जर्नी राहते ऑप्शन सेलिंगची हीच जर्नी राहते. तर आपल्याला काय ठेवावं लागते, याच्यामध्ये पेशन्स ठेवावं लागते. सो लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये काल 70,000चा लॉस होता, डायरेक्ट मग आज 66,000चा प्रॉफिट असं नाही आहे. याच्यामध्ये काल माझी एक पोझिशन पण होती, ती पोझिशन मी लॉसमध्ये क्लोज केली होती. सो तो लॉस इथे दिसत नाही आहे, ती लॉस मग आता मी तुम्हाला इथे समजून सांगतो ती कालची पोझिशन. सो कालची पोझिशन कुठली होती ते, कालची स्ट्रॅटेजी ही आहे आपली स्ट्रॅटेजी आहे ती मे महिन्याच्या एक्सपायरीची. ओके, या स्ट्रॅटेजीने सर्वात जास्त त्रास दिलेला आहे असंही म्हटलं तर चालतं आहे ना. आता हे एक्झॅक्टली मिडलमध्ये आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये मी डे एंडला काहीतरी ॲडजस्टमेंट करणार. घेताना काल सांगितलं होतं 22,400ची आपण स्ट्रॅटेजी घेतली होती. व्ह्यू होता बेरिश, बट बेरिश व्ह्यू न होता मार्केट काय झालं 22,500वरून मला वाटलं होतं की 22,400च्या आसपास येणार आणि 22,000च्या आसपास कुठेतरी क्लोज होणार. बट माझा व्ह्यू कम्प्लिटली चुकला, कम्प्लिटली नाही खूप जास्त चुकला. मार्केट 23,000ला जाऊन पोचलं, इव्हन 23,100ला जाऊन मार्केट पोचलं होतं. सो व्ह्यू चुकला डेफिनेटली. मग अशा याच्यात आपल्याला काय करावं लागते, एक तर एक्झिट करावं लागते किंवा ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग करत असणार तर तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागते. तर आपण काय केलं, ॲडजस्टमेंटला निवडलं. ॲडजस्टमेंट करत असताना तुम्ही याच्यामध्ये मग 22,700ची 22,900ची आणि 23,000ची अशी काहीतरी स्ट्रॅटेजीज आपण ॲड केल्या होत्या. हे काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. सो काल याच्यामध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये एकच चेंज केला मी, तो हा होता की मी काय केलं की 22,700ची जी माझी स्ट्रॅटेजी चालू होती जी सर्वात जास्त लॉस देत होती. ओके, याच्यामध्ये लॉस कोण देत होतं सर्वात जास्त, कॉल ऑप्शनमध्ये सर्वात जास्त लॉस होता काल 70,000चा. ओके, सो याला मी काय केलं, जसं मला एक चान्स भेटला काल मार्केटमध्ये, या 22,700ला मी काय करून टाकलं, क्लोज केलं. 22,700ला
क्लोज केला. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं, पण जेव्हा आपण अशी काही ॲडजस्टमेंट करतो आपल्याला खूप केअरफुली घ्यावं लागते. कधी पण मार्केट रिव्हर्स मारू शकते. काल मी तुम्हाला सांगितलं होतं कधी पण मार्केट रिव्हर्स मारू शकते. आणि आपलं सेशन एंड झालं त्याच्यानंतर लगेच मार्केटमध्ये एक फॉल आला. फॉल पण मोठा नव्हता, जवळपास 180, 160-170 पॉईंटचा तो काय होता, फॉल आला होता. सो याच रिव्हर्सची काय राहते, हमेशा आपल्याला केअरफुली राहावं लागते. ओके. सो याच्यामध्ये आपण एक ॲडजस्टमेंट पण मी तुम्हाला करून दाखवली होती. याच्यामध्ये ब्रेक इव्हन कुठे येत होता, 22,800ला येत होता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की अशात जर मार्केट रिव्हर्स मारला तर आपला जो ब्रेक इव्हेंट आहे पुट साईडनी टू ब्रेक होऊन जाणार. सो अशा ॲडजस्टमेंट आपण अवॉइड करतो. ॲडजस्टमेंट करायचे असला ना तर खूप केअरफुली ॲडजस्टमेंट करावं लागतात. टायमिंग बघून ॲडजस्टमेंट करावं लागतात. वाट बघावं लागते, पेशन्स ठेवावं लागते. लॉस दिसत असला तर त्याला म्हणजे घाबरून किंवा काहीतरी रॉंग डिसिजन आपल्याला घ्यायचं नसते. सो मी काय केलं, 22,700 काल क्लोज केला. याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 50,000चा इथे लॉस आणि 20,000चं इथे प्रॉफिट समजून घ्या. आपण जवळपास 31,000च्या लॉसमध्ये हा क्लोज केला. याच्या अगोदरचा हा पण एक क्लोज केला होता, हा पण लॉसमध्येच क्लोज केला होता. हे 2 लेग आहे. ओके. सो काल 31,000च्या लॉसमध्ये ही पोझिशन मी काय केली होती, 22,700ची कट केली होती. आणि 22,700ची कट करून काय केलं होतं, त्याला हे करायसाठी मार्केट जर रिव्हर्स मारायचं असेल तर ॲडजस्टमेंट करायसाठी 22,800 केला. तर 22,800 का, तर हे समजून घ्या की मला काय होतं की कॉल साईडपेक्षा मला पुट साईडची जास्त भीती राहते. कॉल साईडपेक्षा मला पुट साईडची जास्त भीती राहते. म्हणून 22,700 क्लोज करून 22,800. आता तुम्ही म्हणसाल की 22,700 क्लोज करून 22,800 याच्यात काय लॉजिक आहे, तर लॉजिक असं होतं की 700 आणि 800. ओके. 22,700 आणि 22,800 ह्या जर मी कम्पेअर केला तर मार्केट जर वरती जाणार तर 22,700वाला जो कॉल ऑप्शन आहे तो खूप जास्त पेन देणार. डेफिनेटली 22,800 पण देणार, पण हा खूप जास्त पेन दिला असता. यांनी खूप जास्त पेन दिला असता जो आपला करंटली चालू होता. सो त्यामुळे मी काय केलं, 22,800चा हे घेतला. 22,800चं घेऊन मला काय करायचं होतं, मार्केट जसं आपलं ॲडजस्टमेंटमध्ये आपण करतो काय, मार्केट जसं वरते जाते तसं आपण काय करतो, आपल्या पोझिशन्स काय करतो, धीरे धीरे शिफ्ट करतो. मग ते 100 पॉईंटनी 200 पॉईंटनी आपण काय करतो, शिफ्टिंग करतो. तो ही जी ॲडजस्टमेंट आहे ना स्ट्रॅटेजी, दॅट इज कॉल्ड शिफ्टिंग. ही शिफ्टिंग आहे. मी थेअरीमध्ये तुम्हाला या वीकमध्येच तो सेशन मी घेणार आहोत. शिफ्टिंग वगैरे आपण कसं करतो, तर शिफ्टिंग करतो. आपला व्ह्यू चुकला, मार्केट बुलिश होत आहे, मग बुलिश होत आहे तर आपल्या ज्या पोझिशन आहे धीरे 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 करत आपण काय करतो, त्याला शिफ्ट करत जातो. सो त्याच कारणामुळे आहे ना, ॲज अ पार्ट ऑफ शिफ्टिंग मी काय केलं होतं, त्याला या 22,700ला शिफ्ट करून 22,800 केलं होतं. आणि तुम्हाला सांगितलं होतं की 23,000च्या खाली जर क्लोज होतच ना तर मी डेफिनेटली काही ॲडजस्टमेंट करणार नाही. 23,000च्या वरती जर क्लोज झाली असती तर माझ्याकडे 23,100ची स्ट्रॅडल मी ॲड केली असती. 23,100ची स्ट्रॅडल ॲड केली असती 22,700 क्लोज करून. ओके. बट मार्केट काय झालं, 23,000च्या खाली क्लोज झालं. 23,000च्या खाली क्लोज झाल्या कारणामुळे काय केलं, हा प्लॅन मी ड्रॉप केला. 23,100ची कट न करता, ॲड न करता. ओके. मी काय केलं, 22,700 क्लोज करून 22,800ची ॲड केली. सो हेच इम्पॉर्टंट राहते. आता मी जर काल घाई केली असती आणि मार्केट जेव्हा 23,100ला गेलं होतं आणि तेव्हा 23,100 जर ॲड केली असती तर ही जी ॲडजस्टमेंट आहे ना ही माझी रिव्हर्स पडली असती. ही ॲडजस्टमेंट माझ्या रिव्हर्स पडली असती आणि रिव्हर्स ॲडजस्टमेंट खूप जास्त पेन देते. म्हणून आपल्याला काय करावं लागते, एका टायमिंगचा वाट बघावं लागते. घाबरायचं नाही. टायमिंगची वाट बघायची आणि टायमिंग पर्टिक्युलर लेवल्स जर सॅटिस्फाय होत असणार तरच आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागते. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे ते समजून घ्या तुम्ही, की सध्या IV जी आहे ना तुमची, हे 24च्या वरती ट्रेड करत आहे. IV 24च्या वरती ट्रेड करत आहे. याचा अर्थ काय होत आहे, इंडिया विक्स बघून घ्या तुम्ही 24. याचा अर्थ असा होता की मार्केटमध्ये मोठमोठ्याला मुवमेंट्स येतात. मोठमोठ्याला मुवमेंट्स येतात. इव्हन मी जर तुम्हाला आजचा जर ग्राफ दाखवला, 5-5 मिनिटाच्या ह्या कॅन्डल्स आहे. 5-5 मिनिटाच्या कॅन्डल्स तुम्ही बघा की किती डेंजर बनत आहे. आता हीच कॅन्डल बघा, आत्ता जी लेटेस्ट फॉर्म झाली होती, या लेटेस्ट कॅन्डलमध्ये बघून घ्या. म्हणजे नाही म्हटलं तरी हा 5 मिनिटाची एक कॅन्डल आहे. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये हा जो जंप आहे 22,900वरून जवळपास 22,950, 10 मिनिटी नाही, 5-6 मिनिटात निफ्टीने 50 पॉईंटची रॅली दिलेली आहे. 50 पॉईंटपेक्षा जास्त. ओके. 60 बनवू आपण, 60 पॉईंटची रॅली दिलेली आहे फक्त 5 मिनिटामध्ये. सो हे कशामुळे होत आहे, हे IV हाय असल्यामुळे.
आय व्ही हाय असल्यामुळे काय होतं आहे की मार्केटमध्ये आहे ना या मोठमोठ्या अशा मुवमेंट्स येतात. कॅन्डल जे म्हणतात आपल्या 5 मिनिटाच्या वगैरे, आता ही 5 मिनिटाचीच कॅन्डल आहे. 5 मिनिटाच्या कॅन्डल्समध्ये तुम्ही बघा की किती मोठमोठ्याला कॅन्डल्स बनत आहे. हे बघा किती मोठी कॅन्डल बनली, ही किती मोठी कॅन्डल बनली. ह्या छोट्या मोठ्या कॅन्डल नाही म्हणत. ओके, 22,927 वरून डायरेक्टली 22,912 20 मिनिटाची 20 पॉईंटची ही कॅन्डल. आता ही कॅन्डल जर बघितली 22,900 वरून डायरेक्टली किती 22,946. ओके, 46 पॉईंटची कॅन्डल 5 मिनिटाच्या आतमध्ये 50-50 100 60-60 पॉईंटचा जम्प देते. आता याच्यामध्ये कालची जस्ट कॅन्डल बघितली आपण, त्या 5-5 मिनिटाच्या ह्या कॅन्डल बघा किती मोठमोठ्याला आहे. कमीत कमी 30-30 40-40 पॉईंटच्या ह्या कॅन्डल बनत आहे. सो हे काय राहते, जेव्हा आय व्ही हाय राहते तेव्हा असे मुवमेंट एक्सपेक्टेड असतात आणि सडन मुवमेंट असतात. हे असे मुवमेंट असतात की यू कॅनॉट कॅप्चर. आपण हे कॅप्चर नाही करू शकत. तरी काल आपण एक कॅप्चर करू शकलो असतो. इथे मार्केट साईडवेज मार्केट जात होतं, साईडवेज मार्केट जात होतं. जशी ही लेवल तोडली त्याच्यानंतर बघा एक मोठा पॉल आला मार्केटमध्ये, त्याच्यानंतर एक मोठा पॉल आला, त्याच्यानंतर एक आपण एक पास्टमध्ये ही लेवल काढून ठेवलेली आहे 22,870ची. किंवा तुम्ही म्हणू शकता व्हॉल्यूम कॅन्डल. व्हॉल्यूम कॅन्डलचा आपण इम्पॉर्टन्स बघूया. व्हॉल्यूम कॅन्डल तर एक कॅन्डल बनली आहे. ओके, ही बनली होती काल 27 मेला दुपारी 3 वाजता. या कॅन्डलचा लो आणि या कॅन्डलचा हाय बघा. ही कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा जो ट्रेड घ्यायचा होता ना, आजचा ट्रेड माझा ह्या कॅन्डलवर इम्पॉर्टंट होता. सो मी तुम्हाला व्हॉल्यूम शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑलवेज लक्षात ठेवायचं अशा व्हॉल्यूम कॅन्डल ज्या अशा बनतात एकदम, ज्याच्यामध्ये आता ही जी कॅन्डल बनली आहे ना, याला केअरफुली जर आपण याला फोकस करू. आता ही लाईव्ह मार्केट मार्केट चालू आहे. लाईव्ह मार्केटमध्ये शिकण्यापेक्षा बेस्ट काही नाही आहे. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये शिकण्यापेक्षा बेस्ट काही नाही आहे. तर इथं तुमचे डाऊट्स वगैरे सर्व विचारा वगैरे व्हॉट एव्हर. सो आता ही जी कॅन्डल आहे ही साधीसुधी कॅन्डल नाही आहे. तुम्हाला जर आठवत असणार की आपलं जे सुरुवातीला सेशन्स होते त्या सेशन्समध्येच मी तुम्हाला कॅन्डल पॅटर्नमध्ये काही इम्पॉर्टंट कॅन्डल पॅटर्न शिकवले होते. त्याच्यामधली ही एक कॅन्डल राहते. ओके, ना बुलिश ना बेरिश. ओके, आता या कॅन्डलमध्ये होत काय ते समजून घ्या तुम्ही. या कॅन्डलमध्ये होत काय ते समजून घ्या. ओके, या कॅन्डलमध्ये आहे ना फाईट होत आहे. तुम्ही जर बघितलं केअरफुली तर या कॅन्डलची रेंज काय ते बघू आपण. या कॅन्डलची रेंज आहे. ओके, ही कॅन्डल तुम्ही तुमच्या वाटल्यास तुम्ही तुमच्या इथे पण चार्ट ओपन करा. तिथं बघा 22,980 22,980 ते 22,870 100 पॉईंटची रेंज आहे या कॅन्डलची. 100 पॉईंटची रेंज आहे. या 100 पॉईंटची रेंजची मिनिंग काय होते. ओके, इट्स अगेन व्हॉल्यूम कॅन्डल. याच्यामध्ये पण इथे पण एका बघा, इथे पण हा कालचा व्हॉल्यूम कॅन्डल होता 3 वाजताचा. ओके, ज्याच्यामध्ये मार्केटने एक ड्रॉप दिल्यानंतर मार्केटने 22,870ला गेलं होतं. लोवेस्टला कुठून 23,100 वरून 22,870 किती जवळपास नाही म्हटलं तरी 350-400 पॉईंटचा ड्रॉप मार्केटने काल दिला होता. 350-400 पॉईंटचा ड्रॉप काल मार्केटने काय दिला होता आपल्याला. ओके, कुठून 23,100 वरून. पण एक लेवल येते, मार्केट पलटे आणि एक लेवल येते. ती लेवल नंतर काय होते रिजेक्शन. ती लेवल झाल्यानंतर काय होते एक रिजेक्शन येते. रिजेक्शन इथे काय झालं, रिजेक्शन आलं. इथे काय झालं, बायर्स काय झाले ॲक्शनमध्ये आले आणि त्यांनी काय केलं मार्केटला वरती नेलं. वरती नेल्यानंतर इथं सेलर ॲक्शनमध्ये आले. सेलरनी काय केलं मार्केटला दाबलं आणि ही कॅन्डल इथं क्लोज झाली 3 वाजता. त्याच्यानंतर बघा काहीच नाही. मार्केट एकदम मग शांत क्लोज झालं एका छोट्या रेंजमध्ये. बट ही जी कॅन्डल होती दॅट इज डिसिजन मेकिंग कॅन्डल म्हणू शकतो आपण याला. आणि याच कॅन्डलवर मी काय केलं आज दिवसभर ट्रेड करत होतो. या कॅन्डलचा लो मार्क केला, या कॅन्डलचा हाय मार्क केला आणि त्याच्यानंतर मी माझा गेम प्लॅन रेडी केला. मार्केट डेफिनेटली काय झालेलं आहे की माझ्या रेंजमध्येच आहे. आणि आज बघा मार्केट बघा, या कॅन्डलचं इम्पॉर्टन्स तुम्ही इथं समजून घ्या. या कॅन्डलचं इम्पॉर्टन्स इथे समजून घ्या. ओके, ही रेंज काढली या कॅन्डलचा. ओके, त्याच्यानंतर थोडीशी तोडली होती पण आपण थोडासा वेट करतो, लगेच डिसिजन घेत नाही. आज दिवसभर मार्केटनी नाही म्हटलं तर या कॅन्डल जी काल बनली होती आपली व्हॉल्यूम कॅन्डल त्याच्या रेंजमध्येच काय केलं ट्रेड केला. सो आज मी काहीच नाही केली. नो ॲडजस्टमेंट, झिरो ॲडजस्टमेंट याच्यासाठी ना या कॅन्डलनी या कॅन्डलचं ना मार्केटनी आज काय या कॅन्डलचा हाय तोडला पण तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम्स नव्हतं, छोटे होते. वेट करा. इथे पण आपण काय करतो जेव्हा हाय आय व्ही राहते तेव्हा आपण वेट करतो, सडन हे नाही करत. ओके, एखाद्या मोठ्या ग्रीन कॅन्डलनी जर ही कॅन्डल जर ब्रेक झाली असती म्हणजे 22,980 एखाद्या मोठ्या ग्रीन कॅन्डलने जर ब्रेक झाली असती तर मग मी हे घेतलं असतं, काहीतरी ॲक्शन घेतली असती, ॲडजस्टमेंट केली असती. ॲडजस्टमेंटची लेवल पण माझी ठरली होती. ॲडजस्टमेंटची लेवल ठरली होती
23,020 हे जे दिसते ना तुम्हाला ही लेवल 23,020. सो 23,020 आणि 22,870 ह्या होत्या आजच्या माझ्या 2 लेवल, जिथे मी काय करणार होतो, ॲडजस्टमेंट करणार होतो. पण दोन्ही लेवल ब्रेक झाल्याच नाही, जस्ट बिकॉज की या कॅन्डलचं इम्पॉर्टन्स इथं मार्केटमध्ये क्रिएट झालेलं आहे. IV डेफिनेटली 24 आहे, त्याच्यामुळे मोठमोठ्याला कॅन्डल्स वगैरे बनत आहे. बट मार्केट बघा, जेवढी मोठी कॅन्डल बनवत आहे त्याच्यानंतर रेड कॅन्डल्स पण तशा बनतात. जेवढी मोठी रेड कॅन्डल बनते त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल्स पण तशा बनत आहे आपल्या. सो मार्केट एका छोट्या रेंजमध्ये काय करत आहे, ट्रेड करत आहे, प्रोव्हाइडेड की IV पण तुमची काय होत आहे, कंटिन्युअसली वाढत आहे. सो हेच गोष्टी तुम्हाला आहे ना लाईव्ह मार्केटमध्ये समजायच्या असतात, आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये इथं समजून सांगत आहोत. आणि याच कारणामुळे काय झालेलं आहे की मार्केट आज साईडवेज राहिलेला आहे. ओके, ऑलरेडी आपली ज्या पोझिशन्स होत्या, ज्या स्ट्रॅटेजीज होत्या, ज्या स्ट्रॅटेजीमध्ये आत्तापर्यंत फक्त मार्केट आपल्या रिव्हर्स गेलेला आहे, मार्केट आपल्या अपोजमध्ये गेलेला आहे, याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून काय झालेलं आहे की ही स्ट्रॅटेजी सध्या या कंडिशनला पोहोचलेली आहे. ओके, सो काल 80,000चा लॉस होता या स्ट्रॅटेजीमध्ये. कालपर्यंत 80,000चा लॉस होता. आता या स्ट्रॅटेजीला आपण बघूया की सध्या प्रेझेंट कंडिशन काय आहे या स्ट्रॅटेजीची. सो प्रेझेंट कंडिशन अशी आहे या स्ट्रॅटेजी की 80,000चा लॉस कन्वर्ट झालेला आहे 6,000च्या लॉसमध्ये. ओके, 80,000चा लॉस होता कालच जेव्हा मार्केट 23,100ला गेलं होतं तेव्हा. कधी घेतली होती मार्केट? 22,400ची स्ट्रॅडल घेतली होती. 22,500 असताना व्ह्यू ठेवला होता बेरिश. ओके, व्ह्यू ठेवला होता आपण बेरिश. बट मार्केट काय झालं? फुल बुलिश. कसं? स्ट्रॉंग बुलिश झालं. बुलिश पण नाही, स्ट्रॉंग बुलिश. एकदम रॅली आली मार्केटमध्ये खूप मोठी फ्रायडेच्या दिवशी. व्ह्यू चुकलाच नाही तर 100% चुकला. 200% चुकून सुद्धा आपण काय केलं, 80,000चा लॉस चालू होता, त्याला ॲडजस्टमेंट केलं, लेवल्स बघितल्या आणि ॲडजस्टमेंट करत काहीतरी ॲडजस्टमेंट केले. बरोबर आपण काय केलेलं आहे, याला मिडलमध्ये ठेवलेला आहे. 80,000चा लॉस जो काल होता तो 6,000च्या लॉसवर सध्या आलेला आहे. आणखी मे बी होऊ शकते आता दिवसभर जर अजून मार्केटला क्लोज व्हायला किती राहिलेला आहे, 2 तास आणखी राहिलेला आहे, 2 ते 2.5 तास राहिलेला. 2 ते 2.5 तास मार्केट याच रेंजमध्ये राहिलं या ग्रीन झोनच्या मध्ये. तर ही स्ट्रॅटेजी पुन्हा प्रॉफिटमध्ये यासाठी वेळ घेणार नाही. ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये येण्यासाठी वेळ घेणार नाही. सो 80,000चा लॉसवाली स्ट्रॅटेजी होऊ शकते की आज 20,000च्या प्रॉफिटमध्ये पण येऊ शकते. आणि ह्या जनरली ह्या गोष्टी कधी होतात, जेव्हा तुमची IV ही 20च्या वरती राहते तेव्हा तुम्हाला लॉस पण दिसणार तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये 80,000चा, आणि दुसऱ्या दिवशी त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला 20,000चा प्रॉफिट पण दिसणार. सो या गोष्टीसाठी तुम्हाला मी काय करत आहोत, प्रिपेअर करत आहोत फ्युचरसाठी. सो फ्युचरसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचा. दॅट्स वाय मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा तो पहिला जो सेशन आहे सायकोलॉजी तो व्यवस्थित बघा. तो व्यवस्थित बघितला तरच तुम्ही काय करू शकता, ऑप्शन सेलिंग प्रॉपरली करू शकता. कारण ऑप्शन सेलिंग इट्स ऑल अबाउट पेशन्सचा गेम आहे. हा पूरा पेशन्सचा गेम आहे. आता याच्यामध्ये ह्या 2 पोझिशन आतापर्यंत आपण कट केलं. या दोन्ही पोझिशनचं जर कॅल्क्युलेशन केलं, सो समजून घ्या इथं 70,000चा लॉस मी बुक केला होता, इथं 23,000चा प्रॉफिट. 70मधून 23 गेले किती राहतात आपले, इट्स लाईक की 47, राईट. ओके, 47,000चा या 22,400मध्ये लॉस बुक केला होता, आणि इथे जवळपास 47 आणि 23 किती होता बघून घ्या तुम्ही. जवळपास 0 आणि 60,000चा लॉस मी आतापर्यंत बुक केला. 60,000चा लॉस जेव्हापासून ही स्ट्रॅटेजी घेतली तेव्हापासून 60,000चा लॉस बुक केला, आणि नवीन पोझिशन ॲड करत गेलो. ज्या नवीन पोझिशन ॲड करत गेलो त्या काय झालेल्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेल्या. तर ह्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाल्या 13,000, 5,000, इथं 35,000, इथं 7,000. तर हे 60,000चा लॉस आता 54,000चा नवीन पोझिशनमध्ये काय चालू आहे, ओव्हरऑल प्रॉफिट चालू आहे. 54,000चा ओव्हरऑल प्रॉफिट चालू आहे. तर कन्सॉलिडेटेड जर आपण विचार करा तर 6,000चा लॉस असं हे सध्या चालू आहे. आता या गोष्टीसाठी तुम्ही रेडी असणार, रिस्क घ्यायसाठी तुमच्याकडे कॅपिटल असणार. ओके, कॅपिटल नसली तरी आपल्याकडे अलग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ज्या लो कॅपिटलमध्ये पण आपण घेऊ शकतो. बट तुम्हाला अशा टाईपचे ऑप्शन सेलिंग करायचे असणार तर मिनिमम तुमच्याकडे 3 lakhsचं कॅपिटल लागणार. ओके, 3 lakhचं कॅपिटल लागणार. डेफिनेटली आपल्याकडे आयरन कॉर्नर, आयरन फ्लायच्या स्ट्रॅटेजी आहेत ज्याच्यासाठी कमी स्टँडर्ड लागणार. बट ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग करणार तर या अशा टाईपच्या स्ट्रॅटेजी आपण मार्केटमध्ये घेणार. सो मार्केट बघूया आपण कुठं आलेलं सध्या. ओके,
22,956 आपल्या एक्झॅक्टली रेंजमध्ये आहे. आता इथे तुम्ही काय करू शकता, मला तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. जे काही तुम्हाला क्वेश्चन्स असणार इथे पटापट तुम्ही इथे विचारा. आता लाईव्ह मार्केटमध्येच. ओके, लवकर बोला आता. ओके, आता इथं एक्सपेक्टेड आहे तुमच्यापासून क्वेश्चन्स येणं. ओके, कारण आपण आता बेसिक ऑप्शन सेलिंग झालेला आहे, आता ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग स्टार्ट करणार. ऑलरेडी आपला कोर्स सुरू होऊन हा 2 महिने होत आहे आता, राईट, 2 महिने होत आहे. सो आता तुम्हाला ॲक्टिव्ह व्हावं लागणार, मार्केटमध्ये ॲक्टिव्ह व्हावं लागणार, स्ट्रॅटेजीज घेणं चालू करावं लागणार. होपफुली सर्वांनी काल ज्या स्ट्रॅटेजीज घेतल्या होत्या आपण त्या स्ट्रॅटेजी पेपर ट्रेडला लावलेल्या आहेत. सर्वांनी पेपर ट्रेडला लावलेल्या आहेत त्या स्ट्रॅटेजी आहे? कोणी असं आहे की त्यांनी पेपर ट्रेडला लावलेलं नाही आहे? ओके, इथे जस्ट आपण कालचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ. आपण ज्या काल स्ट्रॅटेजीज घेतल्या होत्या, तुम्हाला पेपर ट्रेडला घ्यायला सांगितल्या होत्या. ओके, जस्ट मिनिट, हाईट कंट्रोल करू द्या. ओके, तर सर्वात पहिली जी आपली स्ट्रॅटेजी होती ती मी दिली होती तुम्हाला डिसेंबर महिन्याची. डिसेंबर महिन्याच्या स्ट्रॅटेजीची कंडिशन अशी आहे पेपर ट्रेडमध्ये. हे पण मी पेपर ट्रेडला लावलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये तर माझी दुसरी चालू आहे. तर बघा, 250 रुपयाचा प्रॉफिट मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या ज्या डिसेंबरच्या लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजी असतात ते इमिजिएट प्रॉफिट देत नाही तुम्हाला. 250 रुपयाचं प्रॉफिट एका दिवसामध्ये, ठीक आहे, इट्स ओके. एक लॉटमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट होऊ शकतं तुमचं 11,000, जे की 15% आहे, आणि विनिंग पॉसिबिलिटी जवळपास 78%. ओके, तर हे तर इमिजिएटली प्रॉफिट दाखवणार नाही. इव्हन IV वाढत आहे. ह्या स्ट्रॅटेजीचं प्रॉफिट तुम्हाला दिसणार 4 जूनच्या नंतर. 4 जूनच्या नंतर या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला प्रॉफिट दिसणं स्टार्ट होणार. ओके, आणि छोटं मोठं प्रॉफिट नाही, खूप चांगलं प्रॉफिट दिसणं स्टार्ट होणार. 1 जुलै महिन्याची घ्यायला सांगितले होते तुम्हाला. जुलै महिन्याची 23,000ची मी घ्यायला सांगितली होती. ओके, ही माझी ॲक्च्युअल चालू आहे मार्केटमध्ये. माझा ॲक्च्युअल लॉट 2600 रुपयाचा लॉस चालू आहे याच्यामध्ये जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आता तुम्ही डेफिनेटली पेपर ट्रेडला लावलेली असणार डिसेंबर आणि जुलै. तो प्रत्येकाने चेक करा की काय काय कंडिशन आहे, कशी आहे. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकता, याच्यावर आपण डिस्कशन करू शकतो. ओके, बोला आता. इथे क्वेश्चन्स विचारा ॲक्च्युली आता. ओके, हॅलो, हां ब्रोहन बोला ना. मला एक विचारायचं होतं, आपण जी ऍडजस्टमेंट करतो ती म्हणजे सगळ्यात एंडला 3 ते 3.25च्या मधातच म्हणजे थंब रूल आहे? नाही, आलं लक्षात. सो असा काही थंब रूल नाही आहे की आपण 3-3.25लाच करतो. ओके, आपण लेवल ब्रेक्स केल्यानंतर करतो, लेवल ब्रेक केल्यानंतर करतो. आता काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह सेशनमध्ये की 23,000च्या वरती जर मार्केट क्लोज होत असणार तर मी ही ॲडजस्टमेंट करणार. कुठली? 23,100ची ॲड करणार, 22,700ची क्लोज करणार. ओके, कंडिशन होती इथं 23,000च्या वरती मार्केट क्लोज होत असणार तर. ओके, का मी मार्केट क्लोज व्हायपर्यंत वाट बघितली? कारण IV सध्या कसे 24च्या वरती ट्रेड होत आहे. मार्केटमध्ये काय राहते, मी पास्टमध्ये एक्सपिरियन्स आहे माझा, मार्केट लाईफ टाईम हायला तर जाते, पण लाईफ टाईम हायवरून जर एखादा फॉल आला ना तर खूप मोठा फॉल राहतो, खूप मोठा फॉल राहतो. आणि असा फॉल राहिला आणि याच्यात जर आपण लाईफ टाईम हायला जर ॲडजस्टमेंट केली मार्केटच्या तर ती खूप अगेन्स्ट चालली जाते. माझ्या पास्टमध्ये मी मोठा लॉस बुक केला होता. या कारणामुळे मी काय करतो, थोडासा वेट करतो मार्केट क्लोज व्हायचा. लाईफ टाईमला जर ॲडजस्टमेंट करायची असती तर लाईफ टाईमला जर ॲडजस्टमेंट करायची असती, मार्केट माझ्या अगेन्स्ट गेलेला आहे, माझा लॉस चालू आहे. काल लॉस किती चालू होता? 80,000चा लॉस चालू होता. ओके, सो 80,000चा लॉस चालू असताना मला अशी ॲडजस्टमेंट करायची नव्हती की जे माझ्या अपोजमध्ये जाऊ शकते. आणि अपोजमध्ये जाण्यासाठी चान्सेस काय होते की मार्केट लाईफ टाईम हायला होतं. लाईफ टाईम हायवरून मला पास्टमध्ये एक्सपिरियन्स आला होता की लाईफ टाईम हायवरून फॉल आला तर खूप मोठा फॉल येतो आणि तो आपल्या अगेन्स्ट जातो. अगेन्स्ट गेला तर आपण लाईफ टाईम हायला जर कुठली ॲडजस्टमेंट केली तर ती सर्वात जास्त लॉस आपल्याला देते, सर्वात जास्त पेन देते. म्हणून काय केलं होतं, काल मी वेट केला मार्केट क्लोज व्हायचा किंवा मार्केट कुठं क्लोज आहे 3-3.25पर्यंत. आणि जसा मला तो फॉल दिसला त्या फॉलमध्ये तर एक कन्फर्म झालं की इथून काय झालेलं आहे, प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. 2300वरून काय झालेलं आहे, प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. आणि मला त्रास कोण देत होतं, 22,700 देत होता. 22,700चा कॉल ऑप्शनमध्ये 70,000चा लॉस चालू होता. सो जसा मला तो ड्रॉप आला, मला दिसलं तर मग मी काय झालं, याच्यातून एक्झिट झालो, 22,700मधून एक्झिट झालो. ॲट द सेम टाईम मला काय झालं की बाबा आता मार्केट रिव्हर्स मारलेलं आहे. मार्केटला आता मला पुट साईडनी मला हे नाही करायचं आहे, पुट साईडला मला रिस्क नाही घ्यायचे आहे. तर मी काय केलं, 22,700 करून 22,800 ॲड केला. सो हे जे डिसिजन घेतले ना हे आपण कम्प्लिटली आपण म्हणू शकतो प्राईस ॲक्शनवर.
ओके, मार्केट कुठं क्लोज होत आहे, मार्केटची क्लोजिंग कुठं होत आहे डे एंडला, आणि दुसऱ्या दिवशी मार्केट कुठं ओपन होऊ शकते, ह्या सर्व गोष्टी विचारात ठेवू. आता माझ्याकडे कुठल्या कुठल्या स्ट्रॅडल चालू होत्या तेव्हा, ओके, 22,800, ओके, 22,900 आणि 23,000. सो आणि मार्केट होतं जवळपास 22,900 आणि 22,300च्या 22,900 आणि 23,000च्या आसपास. ओके, 22,900च्या खाली पण गेलं होतं, 22,900च्या खाली पण गेलं होतं. सो मार्केट जर खाली गेलं असतं तर खाली हँडल करायसाठी 22,800 होती. मार्केट जर वरती गेलं असतं किंवा साईडवेज वरती जर गेलं असतं तर 23,000ची स्ट्रॅडल होती. मार्केट जर साईडवेज राहिलं असतं तर 22,900ची स्ट्रॅडल होती. सो मार्केट गॅप अप होते, गॅप डाऊन होते की फ्लॅट होते, या तिन्हीसाठी काय होते, हे माझ्याकडे 3 स्ट्रॅडल तयार होत आहे. सो ही 3 स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी आहे. या 3 स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय केलेलं आहे, शिफ्टिंगसुद्धा इथे मी केलेली आहे. सो शक्यतो असा काही थंब रूल नाही आहे. शक्यतो जर काल जर 23,000 एक अजून लेवल मी बाग केली होती, 23,150. 23,150 जर ब्रेक झाला असता मार्केटने, तर मार्केटमध्ये किती वाजो, 12 वाजले असते, 11:30 वाजले असते किंवा 10 वाजता मार्केटनी 23,150 ब्रेक केला असता, तर मग मला ॲक्शनमध्ये यावं लागलं असतं. 22,700 इन एनी हाव कट करावा लागला असता. 22,700 कट करून 22,200 मला 23,200 मला ॲड करावं लागलं असतं. बट हे प्लॅन काय करतो आपण, प्री डिफाईंड प्लॅन करतो की मार्केटनी काय केलं तर आपण कुठली ॲक्शन घ्यायला पाहिजे. मार्केट 23,150 तोडणार तर मी काय करणार, ओके, मार्केट जर 23,000च्या खाली क्लोज होत असणार तर काय करायचं, हा सर्व गेम प्लॅन आपण बनवतो मार्केट स्ट्रॅटेजी घ्यायच्या अगोदर किंवा स्ट्रॅटेजी घेतल्यानंतर. स्ट्रॅटेजी घेतल्यानंतर मार्केट अगेन्स्ट जाते, अगेन्स्ट जेव्हा जाते तेव्हा एक्स्ट्रा केअरफुल व्हावं लागते. अगेन्स्ट जेव्हा जाते मार्केट तेव्हा एक्स्ट्रा केअरफुल व्हावं लागते. एक दिवस अगोदर खूप प्रॅक्टिस करावं लागते तुम्हाला की मार्केट कुठं क्लोज होऊ शकते, कुठं ओपन होऊ शकते. मार्केटच्या लेवल आपल्याला बघावं लागतात. आता बघून घ्या, हे 5,000 आलेलं आहे. ओके, याच्यामध्ये माझी काही एक्सपेक्टेशन नव्हती प्रॉफिटची, बट स्टील आता एका एक्झॅक्टली मिडलमध्ये आलेलं आहे. 5,000चं याच्यामध्ये प्रॉफिट चालू आहे. मॅक्स प्रॉफिट होऊ शकते याच्यामध्ये 1,00,000चं. ओके, 1,00,000चं मी प्रॉफिट एक्सपेक्ट पण नाही करत आहोत. सो उद्या परवा उद्या याला मी इन एनी हो काय करणार, एक्झिट करणार. भलेही मला दिसत आहे आता इथं माझी कंडिशन बघून घ्या. इथं मला मॅक्स प्रॉफिट किती दिसत आहे, 1,00,000. आता 1,00,000साठी मी वाट नाही बघणार किंवा 50,000साठी मी वाट नाही बघणार. उद्याच्या उद्या जर या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट येत असणार 20,000 30,000 मी एक्झिट मारणार. ओके, मी या स्ट्रॅटेजीमधून एक्झिट मारणार. एक्झिट मारायचे रिझन हे राहणार की मार्केटमधली व्होलॅटिलिटी ऑलरेडी 80,000च्या लॉसवाली ही स्ट्रॅटेजी 20,000 30,000च्या प्रॉफिटमध्ये क्लोज केली. दॅट्स माय बिगेस्ट विन. ओके, ते पण मार्केटमध्ये हाय व्होलॅटिलिटी असताना. जेव्हा असे लॉसवाले ट्रेड तुम्ही पॉझिटिव्हमध्ये क्लोज करता चुकलेलं असताना, तो तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करते. मार्केटमध्ये कमवासाठी आपल्याला बाकीचे दिवस आहेतच, बाकीचे स्ट्रॅटेजी ठरलेले आहे. सो उद्या मी याला क्लोज करणार. इव्हन आज पण कदाचित मी क्लोज करू शकतो जर याच्यात बऱ्यापैकी प्रॉफिट आलं तर, कारण जास्त पेन या स्ट्रॅटेजीने दिलं आहे ना आपल्याला 80,000च्या लॉसवरून. सो पुन्हा मी या स्ट्रॅटेजी मला लॉसमध्ये क्लोज करायची नाही आहे. ओके, सो असं थंब रूल नाही आहे रोहन की 3:15 वाजताच क्लोज करायला पाहिजे, 3 वाजताच ॲडजस्टमेंट करायला पाहिजे, 3:15लाच ॲडजस्टमेंट करावं लागते. मार्केटच्या लेवल्स बघून, कंडिशन बघून, मार्केट कुठं आहे ह्या सर्व गोष्टी बघून काय करतो आपण, त्या ॲडजस्टमेंट करतो. ओके, सो इथे आणखी क्वेश्चन विचारा, इथे जे काही क्वेश्चन असणार तुमचे आहे क्वेश्चन. हां गोविंद, काल तुम्ही ते आपलं एफडी किंवा म्युच्युअल फंडची जे आहेत आपल्या याच्यामध्ये काय तुझा आवाज ब्रेक होत आहे, म्हणजे क्लिअर नाही आला. म्युच्युअल फंड आणि ते जे आपल्या हां राईट त्याचं मी एक काम करतो, सेशनच रेकॉर्ड करणार. ते कसं करतो, बेस्ट फ्रेंड्स, हां सेशनच रेकॉर्ड करणार आणि तो व्हिडिओ शेअर करणार तुमच्यासोबत. ओके, तुम्ही एकदा केला, युट्यूबवर टाकलाय ते प्लेज म्हणून आठवतं. हां युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे. कदाचित मी एक काम करतो, या व्हिडिओचीच लिंक शेअर करणार तुम्हाला. ओके, चला इथे आहे क्वेश्चन्स. तुम्हाला काय करायचं आहे आता. ओके, सर्वांना एकच काम करायचं आहे की हे आता लाईव्ह मार्केटमध्ये पण आहे ना, बरेचसे लोक जॉईन नाही करू शकत आहे, जे बिकॉज त्यांचा जॉब वगैरे राहते. इथे मी बघा फक्त 8च मेंबर जॉईन झालेले आहे. आपल्या जवळपास 32 मेंबर आहे. ओके, आपल्या या मेंटरशिप प्रोग्रामला 32 जणांनी रजिस्टर केलेलं आहे.
सो याची रेकॉर्डिंग मी लगेच अपलोड करणार. काल पण मी रेकॉर्डिंग अपलोड केलेली आहे. सो इन केस जर कोणी तुम्ही मिस केलेली असणार कालची रेकॉर्डिंग वगैरे तर लाईव्ह सेशन्समध्ये जायचं. कुठं जायचं? लाईव्ह सेशन्समध्ये. सो आपल्या त्या ॲपमध्ये किंवा वेबसाईटवर जरी गेला तरी तुम्हाला इथं दिसणार ते. ओके, सेशन्स कुठं अपलोड राहतात हे बघून घ्या. लाईव्ह मार्केट सेशन्स कुठं अपलोड राहतात ते बघून घ्या. इथे लोड होत आहे. म्हणजे तुम्हाला आता ही डेली होत जाणार. इन केस जर तुमचं कुठलं सेशन मिस होत आहे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याची रेकॉर्डिंग इमिजिएटली बघायची, त्याच दिवशी बघायची. म्हणता हा काही आपला 1-2 तासाचा सेशन राहणार नाही. हा काही 1-2 तासाचा सेशन राहणार नाही. हा हार्डली आपला काय अर्धा तास 40 मिनिट 45 मिनिटचा सेशन राहणार हा. तर ह्याच्यामध्ये हाच आपला कोर्स मास्टर इन ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज. मी बाकी पण कोर्स रेडी केले, त्याचे पण मी कंटेंट अपलोड करणार. आता माझं तेच टार्गेट आहे. छोटे छोटे कोर्स अपलोड केलेले आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये ओके, तो इथे तुम्हाला दिसणार हे लाईव्ह मार्केट सेशन. तर बघा हे 27 मे. ओके, 27 मेचा 46 मिनिटाचा सेशन इथं अपलोड केला. 17 मे 14 मे. ओके, तर या फोल्डरमध्ये जायचं. लाईव्ह मार्केट सेशनच्या या फोल्डरमध्ये जायचं. तुमच्या ॲपमध्ये वेबसाईटवर असणार तर तुम्हाला एक्झॅक्टली असाच व्ह्यू दिसणार. ओके, आणि सेशन अपलोड केल्याबरोबर मी तुम्हाला नोटिफिकेशन येतेच येते. नोटिफिकेशन येते ना तुमच्या ॲपला की सेशन अपलोड झालेलं आहे म्हणून. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा फक्त. येते ना? ग्रेट, ठीक आहे. सो सर्वात पहिले आता तुम्हाला काय करायचं आहे, कुठलं सेशन मिस झालं तर डायरेक्टली जायचं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लाईव्ह मार्केट सेशनमध्ये. तो सेशन बघायचा. 30-40 मिनिटाचा व्हिडिओ राहणार. आणि ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग आपण स्टार्ट करत आहोत. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग करा शिकासाठी बेस्ट हे राहते की लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट कसं ट्रेड करते ते बघणं. ओके, सो होपफुली तुम्ही काय करायचं, तुम्हाला हे जे स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या स्ट्रॅटेजीज तुम्ही पेपर ट्रेडला लावा. ऑलरेडी लावलेल्या असणार तुम्ही. ओके, डिसेंबर महिन्याची आणि जुलै महिन्याची डेली त्याला ऑब्झर्व करा. कशी कंडिशन होत आहे मार्केटमध्ये. आय व्ही वाढत आहे तर त्याचा प्रॉफिट किती होत आहे, लॉस किती होत आहे. आता ही आपण 23,000वाली काल घेतली होती जुलै महिन्याची. याच्यामध्ये सध्या आपल्याला लॉस दिसत आहे जस्ट बिकॉज की आय व्ही इन्क्रीज झालेली आहे. याचं मॅजिक तुम्हाला दिसणार आहे 4 जून नंतर. 4 जून नंतर याचं मॅजिक दिसणार आहे जेव्हा आय व्ही एकदम प्रचंड ड्रॉप होणार. प्रचंड जेव्हा ड्रॉप होणार ना, हे प्रॉफिट हा जो लॉस आहे हा लॉस कुठच्या कुठे चालला जाणार तुमच्या प्रॉफिटमध्ये. कुठल्या प्रॉफिटमध्ये मे बी होऊ शकते की 20-30 हजाराचं प्रॉफिट आपल्याला 4 जून नंतर या स्ट्रॅटेजीमध्ये बघायला भेटणार. आय व्हीचा एवढा बेकार इम्पॅक्ट राहत आहे. सो याच्यासाठी मी तुम्हाला हे पेपर ट्रेडमध्ये ऑप्शनमध्ये घ्यायला सांगितलं. जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्याला दिसणार की ऑप्शनमध्ये की आय व्हीचा किती इम्पॅक्ट पडते कुठल्याही स्ट्रॅटेजीवर, आणि जेव्हा तो इम्पॅक्ट तुमच्या लक्षात येणार प्रॅक्टिकली, तेव्हा तुम्ही आय व्हीला सिरियसली घेसाल, ऑप्शन सेलिंगला सिरियसली घेसाल. आणि तुम्हाला लक्षात येणार की हां, ऑप्शन सेलिंगमध्ये पैसा बनतो. फक्त आपल्याला काय राहते, एक प्रॉपर स्टडी लागते. मेंटॅलिटी सायकोलॉजी एकदम स्ट्रॉंग ठेवावं लागते. राईट टाईमला राईट स्ट्रॅटेजी आणि राईट डिसिजन तुम्हाला घ्यावं लागते. ओके, सो या स्ट्रॅटेजीजला ऑब्झर्व करत राहा. 4 जून सर्व लोक म्हणत आहे की मोठी रॅली येणार. एक बबल झालेला आहे. ओके, मला नाही वाटत मोठी रॅली वगैरे येणार. जास्तीत जास्त 400 पॉईंटची आली तर आली 400 पॉईंटची. ओके, 4 जूनला. ओके, डिपेंड करते की सीट्स किती येतात. आली 400 पॉईंटची, 400च्या वरती जाती असलं मार्केट 700-800 ते एक ड्रॉप ते येणारच येणार. हा माझा व्ह्यू झालेला आहे 4 जूनच्या रिझल्टसाठी. ओके, 4 जूनसाठी पण आपण काय करूया, एक स्ट्रॅटेजी बनवूया. 4 जूनची स्ट्रॅटेजी आपण बनवूया 3 जूनला लाईव्ह मार्केटमध्येच आपण ही स्ट्रॅटेजी घेऊया. आणि स्ट्रॅटेजी एकदम सेफवाली बनवूया. आपण तो शिकलो होतो ना रेशो स्प्रेड शिकलो होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आठवते तुम्हाला आपण शिकलो होतो कॉल रेशो बॅक स्प्रेड. ओके, ही स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करू. कॉल रेशो बॅक स्प्रेडची 3 जूनला. ओके, ही 3 जूनला लाईव्ह मार्केटमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी प्लॅन करू, कॉल रेशो बॅक स्प्रेडची. ओके, कॉल रेशो बॅक स्प्रेड स्ट्रॅटेजी माहीत नसणार तर सेशन नंबर किती बघायचा आहे तुम्हाला, 12. सेशन 12मध्ये काय दिलेलं आहे ही स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन केलेली आहे. सेशन 12 कॉल रेशो बॅक स्प्रेड आणि पुट रेशो बॅक स्प्रेड ही स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करू 3 जूनला 4 जूनच्या एक्सपायरीसाठी, 4 जूनसाठी. ओके, बघू आपण कसं बनते ही. ओके, तर इथे काही क्वेश्चन्स नसणार तर इथे आपण वाटलं सेशन एंड करूया. मी उद्या आपण हां बोला. हा सर, माझी जुलैची एक स्ट्रॅटेजी चालू आहे. 3 लेग स्ट्रॅटेजी आहे. 22,000, 22,500, 23,000.
कंडिशन हा, तर ते 21,000 लॉस वर आहे सध्या, तर त्याला ऍव्हरेजिंग करू का सर एकदा, म्हणजे आयव्ही कमी झाले जास्त प्रॉफिट होते? नाही 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 किती ऑलरेडी किती क्वांटिटी आहे सर ती अं, किती किती चालू आहे तुमची? 22,000, 22,500 आणि 23,000. 22,000, 22,500 आणि 23,000. ही कधी घेतली होती तुम्ही? सर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकला होता. हां राईट तुम्ही स्क्रीनशॉट 21-22,000 लॉस चालू आहे त्याच्यामध्ये ना. ब्रेक इव्हन फार लांब आहे सर त्याचा, मला वाटतं 23,880 आहे. 23,880 880 हो, आणि इकडे 21,100. इकडे 21,100. ओके ठीक आहे. सध्या त्याला होल्ड करा 4 जूनपर्यंत. 4 जूनपर्यंत रे 4 जूनला एक्सपेक्ट करता लोक रॅली वगैरे, मला नाही वाटत एवढी रॅली वगैरे येणार. ओके सो 4 जूनच्या नंतर आपण बघूया की मार्केट कुठं जाते, त्याच्यानंतर याच्यात डिसिजन घेऊया. ॲव्हरेज नका करू, ॲव्हरेज नसतो करत आपण. शिफ्टिंग जास्तीत जास्त आपण शिफ्टिंग करू शकतो. 22,000ची कट करून 22,000चाच कॉल ऑप्शन तुम्हाला सर्वात जास्त त्रास देत असणार. ओके तर मे बी त्याला कट करून आपण आयव्ही वाढल्यामुळे काय झालं सर, सगळेच लॉस होते. हां नाही सर, काल दाखवलं ना मी तुम्हाला, काही लाईव्हमध्ये दाखवलं. माझी प्रत्येक स्ट्रॅटेजी लॉसमध्ये चालू होती. आणि जस्ट बिकॉज की आयव्ही वाढलं तर घाबरायचं नाही. आयव्ही वाढलं म्हणून तुम्हाला हे आहे, आयव्ही कंट्रोलमध्ये येणार, तुमच्या स्ट्रॅटेजी पण प्रॉफिटमध्ये येणार. ओके सो ब्रेक इव्हन दूर आहे, एक्सपायरी दूरची आहे. सो नो ॲव्हरेजिंग करत नाही आपण कधीच. ओके जास्तीत जास्त आपण शिफ्टिंग करतो, ॲव्हरेजिंग नाही करायची कधीच. ओके चलो चला, काही आहे आणखी काही कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे? आता क्वेश्चन्स असणार तर विचारून घ्या. आणि प्लीज मी रिक्वेस्ट करतो प्रत्येकाला की लाईव्ह मार्केट जरी तुम्ही जॉईन नाही करू शकले तरी ॲटलिस्ट रात्री तो लाईव्ह मार्केटचा सेशन बघायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही ऑलरेडी जर तुम्ही हे सेशन झालेले नसणार, तुमची सेशन मिस झालेले असणार, तर ॲटलिस्ट प्रत्येक सेशन एक वेळ तरी बघून घ्या. हे तुमचं बेस झालेलं आहे. कारण ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगसाठी मी अजूनही टाईम घेतो स्टार्ट करायला. कारण काही 1-2 जणांचे फोन आले होते, ते म्हणे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला थोडंसं टाईम द्या, आमचे काही सेशन्स राहिलेले आहेत बघायचे. सो मी ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग म्हणून लगेच स्टार्ट नाही करत आहोत. म्हणून हे डेली आपण लाईव्ह मार्केटमध्ये ॲटलिस्ट गोष्टी समजून घेतो. बट या वीकमध्ये मला पहिला सेशन स्टार्ट करायचा आहे, तोच झोन कसा हे करायचा आहे. ओके सो प्लीज रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की सर्व सेशन्स ॲटलिस्ट एक वेळ बघून घ्या. रिव्हिजन जर करायचं असणार तर सेशन नंबर 8, सेशन नंबर 1 आणि सेशन नंबर 11वर तुम्ही काय करायचं, पुन्हा बघायचं. ओके सो आय गेस इथे काही क्वेश्चन्स वगैरे नसणार तुमचे. मार्केट पण एकदम जबरदस्त चालू आहे, काहीच हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. आपल्या रेंजमध्येच मार्केट आहे आणि मोठमोठ्याला मुवमेंट्स येत आहे मार्केटमध्ये. ऑप्शन बाईंग वगैरेच्या प्रकारात पडू नका. ओके इवन अशा मार्केटमध्ये आपण नेकेड ऑप्शन सेलिंगसुद्धा महागात पडते, म्हणून मी नेकेड ऑप्शन सेलिंगसुद्धा करत नाही आहो. आणि त्याच कारणामुळे आहे ना, माझी जर आज बघसान तर काहीच नाही आहे. आज मी काही पोझिशनच नाही घेतली. डे हिस्ट्री बघसान तर 0, ना बाईंग केलेली आहे ना सेलिंग केलेली आहे, काहीच नाही, एकदम शांत. आपला सेशन होता म्हणून हे मी याच्यावर लॅपटॉपवर कनेक्ट झालेला. अदरवाईज तर माझं हे सर्व मोबाईलवर आता चालू होतं. मोबाईलवर आतापर्यंत मी जस्ट मोबाईलवरच माझे पोझिशन बघत होतो. सो डे हिस्ट्रीमध्ये बघा 0 डे हिस्ट्री, आज कुठला स्ट्रेट घेतलेला नाही आहे. ओके सो असंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे तर चलो आपण भेटूया उद्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये. पुन्हा आपण 12:30ला आपण एक फिक्स टाईम करूया, 12:30च्या आसपास, 12:30 ते 1च्या दरम्यान आपण काय करूया, कनेक्ट करूया. 12:30 ते 1च्या दरम्यान आपण उद्यासुद्धा कनेक्ट करूया. चालेल चला, इथे क्वेश्चन नसणार तर आपण हा एंड करूया. आपण उद्या सेशनला भेटूया. चलो बाय.